नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमाप्रसंगी भाषण कसे करावे अर्थात उद्घाटन असेल, तसेच विज्ञान प्रदर्शनात ज्या वेळेस तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल त्या प्रसंगी आपले विचार कसे व्यक्त करावेत अर्थात भाषण कसं करावं. नमस्कार. उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि मंचावरील सर्व सन्माननीय विज्ञानप्रेमी मित्रांनो, आज आपण सगळेजण एका वेगळ्या उत्सवासाठी जमलो आहोत. श्री शिवाजी विद्यालय ज्युनियर कॉलेज येथे भोर राजगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. हा दिवाळीचा किंवा गणेश उत्सवाचा नाही, तर विचारांचा उत्सव, नवीन कल्पनांचा उत्सव आणि ज्ञानाची जागृती करणारा उत्सव. विज्ञान प्रदर्शन 2025 आज येथे उभे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रकल्प हे केवळ मॉडेल नाही, तो त्यांच्या मनातील प्रश्नांचं उत्तर आहे, तो त्यांची मेहनत आहे, तो त्यांची जिद्द आहे आणि तोच त्यांच्या भविष्यातील पहिला पायरीचा दगड आहे. विज्ञान म्हणजे नेमकं आहे तरी काय? विज्ञान म्हणजे आकाशाकडे पाहून तारे किती असा प्रश्न विचारणं आणि त्याच वेळी हातातली माती चाचपडून यातून काय निर्माण होऊ शकतं असं शोधणं. विज्ञान म्हणजे जादू नाही, पण जादूसारखे परिणाम देणारी विचारसरणी आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मर्यादित साधनांमध्ये इतकी सुंदर, प्रभावी आणि क्रिएटिव्ह मॉडेल्स बनवली. हेच विज्ञानाचं खरं यश आहे. कारण प्रतिभा ही शहरात नाही, ती जिथे प्रश्न पडतात तिथे असते. आज या विज्ञान प्रदर्शनातून कदाचित भविष्यातला शास्त्रज्ञ उभा राहील, कदाचित नवा डॉक्टर, नवा इंजिनियर या विज्ञान प्रदर्शनातून जन्म घेईल. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याच्या कल्पनेवरून नव्या तंत्रज्ञानाची बीजे रुजतील आणि याची सुरुवात याच ठिकाणी या विज्ञान प्रदर्शनातून होत आहे. या निमित्तानं मी सर्व विद्यार्थ्यांना एकच संदेश, एकच विचार या ठिकाणी मी मांडू इच्छितो की तुम्ही मोठी स्वप्न पहा, मोठ्या प्रश्नांची भीती बाळगू नका आणि कधी हार मानू नका. कारण विज्ञान शिकवतं, चूक झाली तरी हरकत नाही, पण प्रयत्न थांबले तर प्रगती, विकास थांबतो. आजच्या या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं, त्यांच्या मुख्याध्यापकांचं आणि संघटनांच्या मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी या पातळीवर आपली ऊर्जा, कल्पकता आणि स्वप्न साकार करत आहेत. शेवटी एवढंच, इथं उभा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रकल्प म्हणजे भविष्यातला भारत. या लहान लहान मॉडेलमध्ये मोठं भविष्य दडलं आहे. ते पहा, ते समजा आणि विद्यार्थ्यांना कौतुकानं प्रोत्साहन द्या. त्यांच्या टाळ्यांनी त्यांच्या प्रयत्नाची किंमत वाढेल. चला तर मग विज्ञान यात्रेला अर्थात या विज्ञान प्रदर्शनाला दणदणीत आपण सर्वांनी स्वागत करूया. ज्ञानाच्या दीपांनी उजळलेल्या या विज्ञान प्रदर्शनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.